जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. काहीही झालं तरी सैनिकांना वीरमरण हे समरंगणातच यावं, या गोष्टीवर कर्ण ठाम होता. खंदक पार करायचंच तर ते निखारे कुठल्याही पद्धतीने त्याचा पूल करून नाही, पाठीचाही पूल करून नाही, तर काहीतरी वेगळी युक्ती लढवायची, हे कर्णानं ठरवून टाकलं होतं. आणि त्यांना आक्रमण म्हणताच द्वेषानं पेटून उठलेले सैनिक खंदकावर चढले आणि पाट्यांचा पूल करत खंदकातून आत शिरले. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. निखाऱ्यानं पेटलेलं खंदक अगदी सहजतेनं त्यांनी पार केलं, पण खरं आवाहन आता पुढं होतं. युद्धशस्त्रनीतीच्या जाणकार त्या मगधांनी किल्ल्याच्या आत शाखेतून बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली, पाषाणं फेकायला सुरुवात केली. सैनिकांनी कसंबसं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण कर्णाच्या सैन्यानं त्यांना सडेतोड असं उत्तर दिलं आणि तोंड घशी पाडलं. पण अजूनही आवाहन संपलं नव्हतं. हा महाद्वार भलं मोठं आणि तितकंच ते मजबूतही होतं. ते तोडून आत शिरणं मोठ्या कसबाचं काम होतं. हत्ती आणले गेले आणि आता ते महाद्वार तोडायला आत शिरणार एवढ्यातच छोट्याशा खिपातून एक बाण सू 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 करत हत्तीच्या दिशेनं आला. पण त्यानं हत्तीला कुठली जखम केली नाही. कर्णानं सावधतेनं पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की पळसाच्या पानाची एक पिशवी बाणाला बांधलेली होती, ज्यात लाल मुंग्या भरगच्च भरल्या होत्या. त्या सरळ हत्तीच्या सोंडेत आणि कानात शिरायला लागल्या. हत्ती बेचैन होऊन पळत सुटला. कर्णाच्या लक्षात आलं. त्यानं ओरडून महावताला सांगितलं, अंगावरचे कपडे फाडून लगेच हत्तीच्या कानात कोंब. सर्व महावतांनी तसंच केलं आणि हत्तींना महाद्वाराकडे कूच केलं. एक संकट संपलं आणि आणखी एक मोठं संकट उभं राहिलं. महाद्वाराला मोठं आणि कुचीदार असे 2 खिळे होते. हत्ती पुढे आले, धडक दिली आणि त्या खिळ्यातच अडकून पडले. सोबती हत्तीची झाली ही दशा बघून बाकी कुणीही पुढे जायला धजतच नव्हतं. पण कर्ण पुढे आला. त्यानं लगेच आपल्या जवळचा एक लोखंडी पत्रा त्या दारावर ठेवला. संपूर्ण सैनिकांना लगेच युक्ती लक्षात आली. त्यांनीही आपले कवच, पत्रा सगळे एकत्र करून त्या दाराला चिकटवले आणि हत्तींना आता कवच तयार झालं. लाखो हजारो सैनिकांची आहुती, मोठमोठे शूरवीरांनी रक्षण केलेलं ते महाद्वार क्षणाधार्त धाय मोकलून कोसळून पडलं. हा हा म्हणता कर्णाचा ताफा आत शिरला. सपासप वार करत शत्रू कापला जाऊ लागला. जरासंध पुत्र सहदेव कर्णावर चालून आला. द्वैरथ, गदा, खडग, शूल, तोमर सर्व प्रकारची युद्ध खेळून तो थकला होता. कर्णासमोर त्याचं काहीच चाललं नाही. तो हतबल झाला. संध्याकाळपर्यंत सर्व धूळधाण झाली. प्रेतांचा खच पडला, रक्तांचा सडा पडला आणि निशस्त्र सहदेव शेवटी हात बांधून कर्णापुढं उभा करण्यात आला. इतका मर्मभेदक पराभव आजपर्यंत मगधांनी कधीच अनुभवला नव्हता. कर्ण करड्या आवाजात म्हणाला, बोल सहदेवा, काय खंडणी देणार आहेस? तू मागशील ते देव राजा. यावर कर्ण म्हणाला, हिरे, माणिक, मोती, सुवर्ण हे तर तू देणारच आहेस, पण आणखी काय माहितीये? त्या नौका तोडून जे तुझं खंदक पार करावं लागलं, त्या सर्व होड्या कारागीर पाठवून नवीन तयार करून लगेच आमच्या सरसेनापतीकडे स्वाधीन कर. आज्ञा असावी अंगराज. असं म्हणून त्याच्या बेड्या तोडण्यात आल्या. तो निमूटपणा तिथून कारागिराकडे निघून गेला. आज पहिल्यांदा कारागृह, बंदी, यातना किंबहुना नरक यातना
भोग या सगळ्यांची त्या सहदेवाला प्रचिती आली असावी. महारथी कर्ण